प्रेक्षको नमस्कार. मी डॉक्टर मंगेश पी देसाई, यशायू 99 आयुर्वेदा वेलबिंग सेंटर, पिंपळे सौदागर, पुणे येथे आयुर्वेदाचार्य म्हणून कार्यरत आहे. मुतखडा झाला की सर्वात महत्त्वाची गोष्ट जी आपल्याला सांगितली जाते ती म्हणजे भरपूर पाणी प्या. आता भरपूर म्हणजे नेमकं किती आणि हे का प्यायचं आणि हे खरंच पिणं गरजेचं आहे का, याबद्दल आपण उहापोह आज करणार आहोत. तर आयुर्वेदामध्ये याबद्दल काय सांगितलेलं आहे. आयुर्वेदिक डॉक्टरांकडे जर तुम्ही गेलात तर ते म्हणतात की गरजेप्रमाणे तहानेप्रमाणे पाणी प्या, आणि ॲलोपॅथी डॉक्टरांकडे जर तुम्ही गेलात तर ते सांगतात की भरपूर पाणी प्या, एवढे लिटर पाणी प्या, तेवढे लिटर पाणी प्या. तर खरं बघायला गेलं तर पाण्याचं प्रमाण हे कसं ठरवायला हवं याबद्दल मी आज मार्गदर्शन करणार आहे. पर केजी बॉडी वेट याप्रमाणे जे पाण्याचं प्रमाण प्यायला सांगतात ते सगळ्यांनाच अनुकूल नसतं. ह्याचं उत्तम उदाहरण तुम्हाला मी सांगतो. एसीत बसणाऱ्याला, व्यायाम कमी करणाऱ्याला, बैठी जीवनशैली असलेल्या व्यक्तीला, कायम जवळच्या अंतरावर सुद्धा टू व्हीलरवर जाण्याची सवय असणाऱ्या व्यक्तीला पाण्याचं प्रमाण हे कमी लागतं, कारण त्यांना तहान कमी लागते. ठीक आहे. तेच उलट पक्षी जर बघायला गेलं तर आपण शेतीत काम करणाऱ्यांना, मजुरी करणाऱ्यांना, रोजच्या कमाईवर ज्यांचं पोट अवलंबून असतं अशा व्यक्तींना, घाम गळणारे व्यायाम करणाऱ्या व्यक्तींना पाण्याचे प्रमाण हे जास्त लागतं. तर त्यामुळे पर केजी बॉडी वेट हे काही लॉजिकल नाही. आणि हे लॉजिकल नसण्याचं अजून एक कारण ते म्हणजे सीझन. उन्हाळ्यामध्ये तहान जास्त लागते, पावसाळ्यामध्ये आणि हिवाळ्यामध्ये तहान कमी लागते. तर हे जे बॉडी सिग्नल्स आहेत हे समजून घेणं गरजेचं आहे. ठीक आहे. आपलं शरीर जे आहे ते नॅचरली होमिओस्टॅसिस करत असतं, तर त्याचाही विचार होणं गरजेचं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, तर नेमकं आता पाण्याचं प्रमाण ठरवायचं कसं. तर पाण्याचं प्रमाण हे पर केजी बॉडी वेट या पद्धतीने न ठरवता तुम्हाला एक सिंपल लॉजिक सांगतो. जर तुम्ही पाणी कमी पिलं तर लघवी पिवळसर होते, जास्त तिला दुर्गंधसुद्धा येतो. आणि पाणी जर व्यवस्थित पिलं तर लघवी पारदर्शक होते, तिला दुर्गंध येत नाही. तर ही तेच खरी मेख आहे. तुम्ही पाण्याचं प्रमाण एवढं ठेवायला हवं की जेणेकरून पाण्याचा फोर्स म्हणजे लघवीचा फोर्स जो आहे जेणेकरून हा चांगला राहील, लघवी पारदर्शक राहील आणि लघवी पिवळसर राहणार नाही, गढूळ राहणार नाही, हे पाहणं गरजेचं आहे. तर हे कधी होतं, ज्यावेळेला तुम्ही पुरेसं पाणी पिता. आता पुरेसं पाणी कसं प्यायचं हा महत्त्वाचा प्रश्न. तर पाणी जर तुम्ही जास्त पित राहिलात तर ते योग्य नाही. सकाळी उठल्या उठल्या जास्त पाणी पिणं पोट साफ होण्यासाठी ते सुद्धा योग्य नाही. तुम्ही ब्राह्ममुहूर्ताच्या आधी जर उठत असाल आणि तहानेप्रमाणे पाणी पित असाल तर ते आयुर्वेदामध्ये योग्य सांगितलेलं आहे, ज्याला उषपपान असं म्हटलं जातं. पण उशिरा उठणं, ब्राह्ममुहूर्ताच्या नंतर उठणं आणि भरपूर पाणी पिणं, मग ते साधं असो किंवा गरम असो किंवा कोमट असो, ते योग्य नाही. ठीक आहे. आणि महत्त्वाची गोष्ट, जेवणाच्या तुम्ही जर पाणी पित राहिलात सारखं दिवसभर आणि जेवणाची वेळ जवळ येईपर्यंत पण तुम्ही पाणी पित राहिलात तर तुमची भूक मंद होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे भुकेवर परिणाम होईल एवढं पाण्याचं प्रमाण नसावं. आणि मेन म्हणजे जेवताना सिप बाय सिप प्रत्येक घास चावून झाला पातळ होईपर्यंत, त्यानंतर सिपभर पाणी म्हणजे घोटभर पाणी किंवा एक चमचाभर पाणी अंदाजे पिलं प्रत्येक घासानंतर, तर ते खूप उत्तम असतं पचनासाठी. बऱ्याचदा लोक जेवताना अजिबात पाणी पित नाहीत, ते तद्दन चुकीची गोष्ट आहे. ठीक आहे. आणि जेवण जिरल्यानंतर पाणी पितात फक्त, ते पण योग्य नाही. जेवणाच्या शेवटच्या घासासोबत थोडंसं पाणी पिणं हे गरजेचं आहे. आणि नंतर जेवण जिरल्यावर पुरेसं पाणी प्यायला सुरुवात करायची असते. आणि हे पाणी पिणं पुन्हा भूकेची वेळ आहे, जेवणाची वेळ आहे, त्याच्या 1 तास आधी परत पाणी पिणं आपण थांबवू शकतो, जेणेकरून भुकेवर, तुमच्या अग्नीवर परिणाम न होता तुम्ही पुरेसं पाणी पिऊ शकाल. आणि हे तुम्हाला लघवी कशी होते ह्याच्यावरून कळेलच. तर तुम्हाला एकदम सोपं, सुटसुटीत आणि सर्व तंत्रयुक्तीमध्ये बसवून मी समजावून सांगितलेलं आहे की पाण्याचं प्रमाण
मुतखडा असल्यावर नेमकं किती प्यायचं आणि मुतखडा नसल्यावर सुद्धा नेमकं किती प्यायचं, यासारखे महत्त्वाचे व्हिडिओ घेऊन मी नंतर तुम्हाला भेटत राहीनच. तोपर्यंत रजा घेतो. धन्यवाद.